पाकिस्तान लष्कराकडून एलओसीवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय। एलओसी मधील रामपूर सेक्टरमधील भागामध्ये गोळीबार झाल्याचं कळतंय। पाकिस्तान लष्करानं केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जवानांच्या त्वरित आणि प्रभावी कारवाईमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। अजूनही कुरघोड्या थांबत नाहीयेत। पाकिस्तान लष्कराकडून एलओसीवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय आणि भारतीय लष्करानं सुद्धा त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सिद्धेश भंडारी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सिद्धेश, आत्ताच्या क्षणाला काय नेमकी परिस्थिती आहे? संपूर्णपणे या भागात आता नियंत्रण भारतीय लष्करानं मिळवलेलं आहे का? नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला आणि भारतीय सैन्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे। 26 आणि 27 एप्रिल रात्री पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार केल्याचं आपल्याला कळतंय। ही घटना तुतमारी गली आणि रामपूर सेक्टर या भागात घडलेली आहे। पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांचा वापर करत भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न इथे केला होता। भारतीय सैन्याने या आगळीकीला त्वरित प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याचं देखील आपल्याला कळतंय। जवानांनी योग्य शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि आगळीक हाणून पाडली त्यांची। भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला भारतीय जवान नियंत्रण रेषेवर पूर्णपणे आता सतर्क असून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सीमा रक्षण करण्यास सज्ज आहेत असं या ठिकाणी कळतंय। घटनेमुळे सीमावर्ती भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र भारतीय सैन्याच्या त्वरित कारवाईमुळे परिस्थिती आता नियंत्रणात लवकरच येईल। जी, धन्यवाद सिद्धेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।